अविनाश सकाळी लवकर उठला. त्याला ऑफिसला जायला उशीर होत होता, त्यामुळे तो पटकन तयार झाला आणि सीमाने बनवलेला टिफिन घेऊन तो ऑफिसला निघून गेला. जाताना तो तिला काहीही बोलला नाही आणि मग सीमा तिची इतर कामे करू लागली. अविनाश संध्याकाळी ऑफिसमधून घरी आला. त्याने दारावरची बेल वाजवली. सीमाने दरवाजा उघडला. तिला पाहताच त्याचा चेहरा उदास झाला आणि मग तो सरळ आपल्या बेडरूममध्ये गेला. कपडे बदलून फ्रेश होऊन तो बाहेर आला. तोपर्यंत सीमा बेडरूममध्ये आली आणि म्हणाली, "मी चहा आणि नाश्ता ठेवला आहे." हे ऐकून अविनाश आणखीनच चिडला आणि स्लीपर ओढत डायनिंग टेबलच्या दिशेने गेला. तोपर्यंत मुलेही शिकवणीवरून आली होती आणि मग सगळे नाश्ता करत गप्पा मारू लागले. मुलांशी बोलल्यावर अविनाशचा मूड चांगला झाला. नाश्ता झाल्यानंतर सीमा उठली आणि टेबलवरची भांडी गोळा करून स्वयंपाकघरात घेऊन गेली. ती स्वयंपाकघरात भांडी ठेवायला जात असताना अविनाशने तिच्याकडे पाहिले. तिचे ते बेढप शरीर, वाढलेले पोट, कमरेला खोचलेल्या साडीचा पदर आणि विखुरलेले केस आंबाड्यात बांधलेले आणि तिचा निस्तेज चेहरा पाहून त्याला खूप राग आला. आतापर्यंत मुलांशी बोलल्यानंतर चांगला झालेला त्याचा मूड पुन्हा सीमाकडे पाहून खराब झाला. सीमाने जेवणाचे टेबल साफ केले आणि ती किचनमध्ये गेली. ती भांडी घासत होती, त्यामुळे भांड्यांचा आवाज ऐकू येत होता. रागातच अविनाशने वर्तमानपत्र उचलले आणि बाल्कनीत बसला. सकाळी वाचलेले शिळे वर्तमानपत्र तो पुन्हा चाळत राहिला. त्याला बेडरूममध्ये जावेसे वाटत नव्हते, त्यामुळे त्याने खुर्चीच्या मागच्या बाजूला डोके टेकवले आणि शांतपणे डोळे मिटले. घरच्यांच्या इच्छेविरुद्ध त्याने लग्न केले होते. कॉलेजमध्ये कितीतरी मुली अविनाशवर फिदा होत्या. त्या त्याच्यावरून जीव ओवाळून टाकायच्या. तरी अविनाशला सीमाच कशी आवडली, या आठवणींमध्ये तो हरवला. सडपातळ मोठ्या डोळ्यांच्या सीमाने अविनाशच्या मनात घर केले होते. अविनाश त्याच्या मामाच्या मुलीच्या लग्नासाठी नाशिकला गेला होता. तेव्हा तो एकटाच परत आला नाही, तर सीमाचे अस्तित्वही त्याच्याबरोबर मनात गुंफून आला होता. हसणाऱ्या नववधूच्या मैत्रिणींमध्ये तो गोरा, उंच, सडपातळ दिसत होता. सीमाचे गुलाबी गाल, मोठे डोळे आणि तिच्या रसाळ ओठांची चमक विसरता येत नव्हती. जेव्हाही तो डोळे मिटायचा तेव्हा हसणारी सीमा त्याच्या डोळ्यासमोर यायची. अविनाश इंजिनियर होता, त्यामुळे त्याला नोकरी खूप चांगली होती. त्याचे वडील सेवानिवृत्त शिक्षक होते. अविनाशसाठी त्याच्या वडिलांकडे अनेक मुलींच्या लग्नाचे प्रस्ताव येत होते. त्या सर्वांची घरात चर्चा होत होती. तो स्वतः खूप देखणा होता. अभियांत्रिकी महाविद्यालयात मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकायच्या, पण तो कोणाच्याच हाती लागला नाही. त्या कॉलेजमध्ये त्याची मीनाक्षी नावाची एक खास मैत्रीण होती. त्याची तिच्यासोबत खूप चांगली मैत्री होती. तो तिला फक्त एक मैत्रीण मानत होता, पण मीनाक्षीने त्याला अनेक प्रकारे व्यक्त केले की तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे. पण साधी दिसणारी मीनाक्षी त्याला लग्नासाठी पसंत नव्हती. मामाच्या मुलीच्या लग्नात जी मुलगी अविनाशला आवडली होती ती म्हणजे सीमा. सीमाने तिची जादू चालवली होती. घरात आलेले सगळे लग्नाचे प्रस्ताव त्याने नाकारले आणि आपली बाजू आई वडिलांसमोर ठेवली. तेव्हा त्याच्या आईने मामांना फोन करून ही बाब सांगितली. त्यांना सीमाबद्दल सर्व काही माहिती होते. सीमा ही BCom झालेली एक सामान्य कुटुंबातील मुलगी होती. दुसऱ्या जातीतील होती, त्यामुळे आईवडिलांनी अविनाशला खूप समजावले की सौंदर्य हेच सर्वस्व नाही. BCom म्हणजे आपल्यासाठी फार कमी शिक्षण आहे. मुलगी कोणत्याही प्रकारे तुझ्या लायकीची नाही. यावर अविनाश म्हणाला, ती BCom पास असली तरी मला कुठे तिला नोकरीला पाठवायचे आहे. घरात राहणे देखील महत्त्वाचे आहे. मग त्याचे वडील म्हणाले, या सर्व गोष्टींचा परिणाम माणसाच्या विचारांवर होतो. आज काळ बदलला आहे. अरे, आपल्या मोलकरणीची मुलगीसुद्धा BCom करत आहे. मग काय तू तिच्याशी लग्न करशील का? वडिलांच्या अशा बोलण्याने अविनाश दुःखी झाला. मोलकरणीच्या मुलीची प्रेमाशी तुलना करून त्याचे मन तुटले. मग तो चिडून म्हणाला, बाकीच्या गोष्टी शिकायच्या आहेत त्या तिला शिकवता येतील, पण निसर्ग जी गोष्ट देतो ती निर्माण करता येत नाही.
ते म्हणजे सौंदर्य. ती माझ्यासोबत राहिली तर सर्व काही शिकेल असे म्हणत अविनाशने आईवडिलांना गप्प केले. शेवटी आईवडिलांनी अविनाश आणि सीमाच्या लग्नासाठी होकार दिला. ती त्याच्या आयुष्यात आली यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. लग्नानंतर सर्व काही सुरळीत चालले होते. तिच्या सौंदर्यात आणि निरागसतेत तो पूर्णपणे मग्न झाला होता. सीमा जितकी सुंदर होती तितकाच तिचा स्वभावही चांगला होता. तिच्या सासू सासऱ्यांनी तिला खुल्या मनाने स्वीकारले. ते तिच्यावर खूप प्रेम करायचे. लग्न झाल्यावर काही दिवस खूप व्यवस्थित गेले. तिला स्वयंपाकाची आवड होती, त्यामुळे ती किचनमध्ये रोज नवनवीन पदार्थ बनवायची. ती कधी सासऱ्यांसाठी लापशी बनवायची तर कधी सासूसाठी चहा, कधी त्यांना गरम पाण्याची पिशवी द्यायची. सर्व प्रकारे ती आपल्या सासू सासऱ्यांची, नवऱ्याची काळजी घेत होती. सतत स्वयंपाकघरात व्यस्त असायची, पण अविनाशला वाटत होते की सीमाने त्याला वेळ द्यायला पाहिजे. पण तसे काही झाले नाही. ती घरातील कामात व्यस्त असायची. एके दिवशी अविनाश ऑफिसमधून लवकर घरी आला. तेव्हा सीमा किचनमध्ये आपल्या कामात मग्न होती. हे पाहून अविनाश म्हणाला, "हे सर्व सोड ना सीमा, अगं किती काम करशील." "सीमा, मला तुझा हा अवतार नको आहे. मला पूर्वीची सीमा हवी आहे. तुला कळतंय का? मला फक्त तू हवी आहेस." असे म्हणत अविनाशने गॅस बंद केला. तो पुढे म्हणाला, "तू आधी आईबाबांची कामे करून घेत जा आणि मी आल्यावर तू फक्त माझ्यासोबतच राहत जा." अविनाश तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत होता. सीमा म्हणाली, "काय करतोयस? आईबाबा बघतील." असे सांगून तिने बळजबरीने स्वतःला सोडवले. "अरे, मला संध्याकाळचे जेवण बनवायचे आहे. उशीर होईल." असे म्हणत सीमाने चहाचा कप त्याच्या हातात दिला आणि म्हणाली, "हे बघ, मी तुझ्यासाठी गरमागरम भजी बनवले आहेत. ते खा आणि सांग कसे झालेत." तो म्हणाला, "सीमा, आपले नुकतेच लग्न झाले आहे. तुला का समजत नाही? घरातली कामे काय, ती तर होतच राहतील." अविनाशला वाटत होते सीमाने त्याच्या येण्याआधी सर्व कामे आटोपून मस्त तयार होऊन त्याची वाट पाहावी आणि तो आल्यावर त्याच्यासोबत थोडा वेळ बसावे, त्याच्यासोबत फिरायला जावे, सिनेमाला जावे, बाहेर जेवायला जावे, आईस्क्रीम खायला जावे. पण कदाचित सीमाच्या आयुष्यात या सर्व गोष्टींना प्राधान्य नव्हते. कारण लहानपणापासून तिने तिच्या आईला हे घरातील अशाच कामात गुंतलेले पाहिले होते आणि पती-पत्नींच्या नातेसंबंधांसाठी पती-पत्नीमध्ये आणखी काही गोष्टी असतात ज्या याहीपेक्षा महत्त्वाच्या आहेत, हे सीमाला माहिती नव्हते. अगदी वर्तमानपत्र वाचणे, टीव्हीवरच्या बातम्या ऐकणे, बाहेर शॉपिंगला जाणे या सगळ्या गोष्टींमध्ये तिला काहीच इंटरेस्ट नव्हता. आता तिचे घर आणि घरातील कामे, तसेच सासू-सासऱ्यांची सेवा करणे, त्याची काळजी घेणे, ह्या सगळ्या गोष्टी तिला महत्त्वाच्या वाटत होत्या. पण त्याला असे वाटायचे की आपल्या बायकोने आपल्यावर रागवावे आणि त्याने तिची समजूत काढावी. पण हळूहळू त्याला वाटू लागले की सीमाकडून अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. नंतर काही वर्षांनी त्यांनाही 2 मुले झाली. आता सीमा आणखीनच बिझी झाली होती. तिच्याकडे क्षणाचाही वेळ नव्हता. अविनाश सीमाला म्हणाला, "तू घरातील कामात खूप मग्न असतेस. तू कधीच माझ्यासाठी वेळ देत नाहीस." "सीमा, काम म्हणजे सर्व काही नाही. तुला का समजत नाही? आपले हे वय परत येणार नाही. अगं, गरजा खूप असतात. शरीर आणि मनाच्याही काही अपेक्षा असतात. पण तुला ते समजून घ्यायचेच नाही." सीमाला अविनाशच्या सर्व गरजा समजल्या, पण त्याचे मन समजले नाही. ती एक चांगली सून, एक चांगली आई झाली होती, चांगली पत्नी देखील झाली होती, पण चांगली सोबती नव्हती. आणि सोबती नसल्यामुळे अविनाशला नेहमी एकटे पडल्यासारखे वाटत असे. एक विचित्र तळमळ त्याच्या मनामध्ये होती. ती म्हणजे त्याच्या मित्रांच्या बायकांप्रमाणे सीमाने देखील विविध प्रकारचे कपडे परिधान करावेत, जे माफक पण फॅशनेबल आहेत. किमान ती चुडीदार सूट, अनारकली सूट तरी घालू शकते, असा विचार करून त्या दिवशी तो सीमाला घेऊन शॉपिंगला गेला. पण सीमा कुठलाही ड्रेस घ्यायला तयार झाली नाही. ती म्हणाली, "अरे, मी हे सगळं घालू शकत नाही. आई-बाबा काय म्हणतील?" अविनाश म्हणाला, "तू प्रत्येक वेळी आई-बाबा काय म्हणतील याचा विचार करतेस, पण मला काय वाटते याचा विचार कधीच करत नाहीस. माझ्या मित्रांच्या सगळ्या बायका हे घालतात. आजकालच्या 65 वर्षांच्या स्त्रियाही असे कपडे घालतात." ती म्हणाली, "त्या लोकांना काय आवडते त्यांना ते घालू दे, पण मला काही जमणार नाही."
कदाचित त्यांचे सासू सासरे त्यांच्यासोबत राहत नसावेत. अविनाश सीमाला म्हणाला, मग हा पंजाबी ड्रेस तरी घे, तुला चांगला शोभून दिसेल. आई वडील काय म्हणतील? सीमा हेच सांगत राहिली. तो म्हणाला, मी माझ्या आई वडिलांना चांगलाच ओळखतो. ते जुन्या विचारांचे नाहीत. तू ड्रेस घातलेले पाहून त्यांना खूप आनंद होईल. पण सीमाने अविनाशचा प्रस्ताव साफ धुडकावून लावला. जेव्हा सीमा अनारकली सूटसारखा ड्रेस घ्यायला तयार नव्हती तेव्हा ती जीन्स टॉप काय घालणार? जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे हळूहळू मुलेही मोठी होऊ लागली आणि आई वडील म्हातारे झाले आणि एके दिवशी हे जग सोडून गेले. जसजसे सीमाचे वय वाढत चालले होते तसतसे तिचे शरीर बेफिकीरपणे पसरू लागले. वयाची देणगी असलेल्या तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य जणू निर्जीव होऊ लागले. तिचे लांबसडक केस वयासोबत पातळ शेपटीसारखे झाले. ती त्यांना घट्ट गुंडाळायची, आंबाडा घालायची, त्यामुळे तो जाड चेहरा आणखीनच अनाकर्षक दिसायचा. अविनाश म्हणाला, सीमा, मला असे वाटते तू वयानुसार स्वतःला चेंज कर. 35 वय म्हणजे काही खूप नाही. थोडे स्टायलिश, स्मार्ट, मॉडर्न राहण्याचा प्रयत्न कर. जीन्स टॉप नाही तर कमीत कमी पंजाबी ड्रेस तरी घालत जा. पण अविनाशच्या बोलण्याने सीमामध्ये काहीच फरक पडला नव्हता. तिने हळूहळू अविनाशचे बोलणे बंद केले. तो स्वतः वयाच्या 40व्या वर्षी अजूनही तरुण दिसत होता. सीमा तिच्या लठ्ठपणामुळे आणि राहणीमानामुळे अविनाशपेक्षा मोठी दिसू लागली होती. आता अविनाशला तिला कुठेही घेऊन जावेसे वाटत नव्हते. संध्याकाळी देवाला दिवा लावताना सीमा अविनाशला म्हणाली, तुम्ही अजूनही इथे बसले आहात का? तुम्ही दिवा देखील लावला नाही. तिने देवाला दिवा लावला आणि त्याला म्हणाली, चला जेवायला. जेवल्यावर अविनाश झोपी गेला. आज जुन्या गोष्टीची आठवण आणि त्याचे दुःख आणखीनच वाढले. मनात भरलेली सीमा विरुद्धची तिरस्काराची भावना अधिकच वाढली. दुसऱ्या दिवशी अविनाश ऑफिसला पोहोचला. त्याच्या एका सहकार्याची बदली झाली होती. आज त्याच्या जागी एक लेडीज जॉईन होणार होती. अविनाश त्याच्या केबिनमध्ये पोहोचला तेव्हा शिपाई आला आणि त्याला म्हणाला, सर, तुम्हाला मोठ्या सरांनी बोलावले आहे. लगेच अविनाश आपल्या बॉसच्या केबिनच्या दिशेने धावत गेला. मे आय कम इन सर? येस, कमिंग अँड प्लीज सीट. अविनाशने परवानगी घेतली आणि आत गेला. त्याचा बॉस म्हणाला, अविनाश, ह्या मीनाक्षी चौधरी आहेत आणि दीपकच्या जागी जॉईन झाल्या आहेत. तुम्ही त्यांना त्यांचे काम समजावून सांगा. अविनाशने तिच्याकडे पाहिले आणि आनंदाने म्हणाला, मीनाक्षी, तू इथे? यावर अविनाशचे बॉस म्हणाले, तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का? अविनाश म्हणाला, हो सर, आम्ही दोघे इंजिनिअरिंगला एकाच कॉलेजमध्ये होतो. अरे वा, खूप छान. मीनाक्षी, मिस्टर अविनाश तुम्हाला मदत करतील. येस सर, असे म्हणत दोघे बॉसच्या केबिनमधून बाहेर पडले. मीनाक्षीला तिच्या कामाबद्दल सांगून अविनाश त्याच्या कामात मग्न झाला आणि मग दुपारी लंच ब्रेकमध्ये भेटल्यावर अविनाश म्हणाला, मीनाक्षी, चल कॅन्टीनला जाऊया. यावर ती म्हणाली, तुझ्या बायकोने तर तुला टिफिन दिला असेल ना? तुला खायचे असेल तर खा. असे म्हणत अविनाशने टिफिन उघडला. जेवणाचा सुगंध सगळीकडे पसरला. जेवताना दोघेही जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले होते. अविनाश पाहत होता की मीनाक्षीच्या वयाबरोबर तिचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. मला, मीनाक्षी, तू खूपच सुंदर दिसत आहेस. म्हणजे मला असे म्हणायचे आहे की तुझा नवरा तुझी खूप काळजी घेतो, हे तुझ्याकडे पाहून दिसते. ती हसत म्हणाली, हो, अगदी बरोबर. पण अविनाश, मी कॉलेजला होते तेव्हा तू असे कधी काही बोलला नाहीस आणि आता बोलत आहेस. अगं मीनाक्षी, असे काही नाही. या सर्व योगायोगाच्या गोष्टी असतात. मीनाक्षी म्हणाली, ठीक आहे, या गोष्टींचे सोड आणि मला सांग, तू मला तुझ्या घरी केव्हा बोलावणार आहेस? मला तुझ्या बायकोला भेटायचे आहे. मला पण बघू दे ती कशी आहे, जिच्यासाठी तू कॉलेजमधल्या अनेक मुलींची मने तोडली होतीस. हे ऐकताच अविनाश गप्प झाला. दोघेही काही वेळ गप्प राहिले. मग मीनाक्षी शांतता तोडत म्हणाली, असे वाटते की तुला मला घरी बोलवायचेच नाही, हो ना? अविनाश म्हणाला, असे काही नाही. तुला जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा मला फोन कर. आपण घरी एकत्र जेवण करू. ठीक आहे. मग मीनाक्षी पुढचे बरेच दिवस खूप बिझी राहिली. जेव्हा तिला मोकळा वेळ मिळाला तेव्हा तिने एका रविवारी अविनाशला फोन लावला आणि म्हणाली, मी आज संध्याकाळी तुझ्या घरी येणार आहे. तू कुठे जाणार नाहीस ना? अविनाश म्हणाला, नाही,
तू ये, आपण एकत्र जेवण करू. मग काय, मीनाक्षी संध्याकाळी अविनाशच्या घरी पोहोचली. त्या दिवशी ती इतर दिवसांपेक्षा अधिकच स्मार्ट आणि सुंदर दिसत होती. तिची सीमाबरोबर ओळख करून द्यायला अविनाशला लाज वाटत होती. मग मीनाक्षी किचनमध्ये गेली. हाय सीमा. मग अविनाश म्हणाला, ही मीनाक्षी आहे. ती माझ्यासोबत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकायची आणि योगायोग असा की आम्ही आता एकाच ऑफिसमध्ये आहोत. सीमाची ओळख करून देताना अविनाशने मीनाक्षीच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्टपणे वाचले. जणू काही ती अशीच आहे. ती सीमाकडे थोड्या वेळ आश्चर्याने पाहत राहिली. तू का उभी आहेस? सीमाचा आवाज ऐकून ती सावध झाली. सीमा आणि मीनाक्षीच्या राहणीमानात खूप फरक होता. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर मीनाक्षी जायला निघाली. अविनाशने गाडीची चावी उचलली आणि म्हणाला, सीमा, मी मीनाक्षीला घरी सोडून येतो. असे म्हणत तो मीनाक्षीला सोडायला तिच्या घरी गेला. अविनाश आणि मीनाक्षी गाडीत गप्प बसले होते. अविनाश अचानक म्हणाला, मीनाक्षी, सीमा ह्याआधी खूप सुंदर दिसत होती. मीनाक्षी म्हणाली, हो, पण तिला फॅशनेबल राहणे किंवा बाहेर शॉपिंगला जाणे हे आवडत नाही का? मी तिला बदलण्याचा खूप प्रयत्न केला. तिला खूप समजावले, पण तिला काही समजतच नाही. मी सांगून सांगून आता थकलो आहे. सौंदर्य सर्व काही असते का अविनाश? मीनाक्षीचा आवाज इतका बारीक होता जणू काही मैलांचा प्रवास करून ती आली होती. अविनाशला तिच्या थकलेल्या आवाजाचा अर्थ कळत होता. दोघेही थोडा वेळ गप्प राहिले. मग अचानक मीनाक्षी म्हणाली, शब्दात सांगूनही पटत नसेल तर काहीतरी समजावून सांग. यावर अविनाशने तिच्याकडे पाहिले. ती काय बोलत आहे हे त्याला समजले नाही. मग त्याने एका ठिकाणी गाडी थांबवली. इथे का गाडी थांबवली? तुला आईस्क्रीम खायला खूप आवडते ना, म्हणून. आणि तेही आईस्क्रीम पार्लरमध्ये, हो ना? तुला अजून लक्षात आहे का? अविनाश गंभीरपणे म्हणाला. हो, का नाही? मित्रमैत्रिणींच्या सवयी कोणी विसरतो का? चल खाली उतर. गाडीचा दरवाजा उघडत अविनाश म्हणाला. दोघेही आईस्क्रीम पार्लरमध्ये गेले. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर अविनाशने मीनाक्षीला घरी सोडले. अविनाश घरी पोहोचला तेव्हा सीमा त्याची वाट पाहत बसली होती. त्याला पाहता क्षणी म्हणाली, खूप उशीर झाला. तुम्ही तुमचा मोबाईल पण घरी विसरून गेला होतात आणि एवढा उशीर का झाला तुम्हाला यायला? यावर अविनाश म्हणाला, हो, उशीर झाला. त्याचे काय आहे ना, मीनाक्षीला आईस्क्रीम खूप आवडते, त्यामुळे मी जाता जाता तिला आईस्क्रीम पार्लरमध्ये घेऊन गेलो होतो. मग सीमा म्हणाली, आईस्क्रीम तर फ्रीजमध्येही होतेच की. परवा तुम्ही ऑफिसवरून येताना फॅमिली पॅक आणलेला तसाच आहे. पोरांना सर्दी झाली त्यामुळे त्यांना खायला दिले नव्हते. तुम्हालाही माहिती आहे, नाही का? सांगितले असते तर मीनाक्षीला आईस्क्रीम दिले असते. आज बोलताना सीमाचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा होता. अविनाशने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तर तिच्या स्वभावाच्या विपरीत हलकीशी ईर्षेची छाया दिसत होती. मग अविनाश सीमाला म्हणाला, तिला बाहेर आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन आईस्क्रीम खायला आवडते. हे ऐकताच सीमा आश्चर्यचकित झाली. ती मनात म्हणाली, हा माझा नवरा आहे आणि याला दुसऱ्या बाईच्या आवडीनिवडी माहिती आहेत. ती मैत्रीण असली म्हणून काय झाले? आहे तर परकीच ना. अविनाश बेडरूममध्ये जाऊन झोपला. त्या दिवसापासून सीमाला अविनाशवर संशय येऊ लागला. मग दुसऱ्याच दिवसापासून तिने अविनाशच्या बारीक बारीक हालचालींवर नजर ठेवायला सुरुवात केली. आता रोज संध्याकाळी अविनाशचे उशिरा घरी येणे तसेच सतत मोबाईल हातात घेऊन बसणे हे सीमाला खटकत होते. तो पण बाहेर जाताना सीमाला सहज सांगायचा, आज मला ऑफिसवरून यायला उशीर होईल. मीनाक्षीला काही शॉपिंग करायची आहे, त्यामुळे ऑफिस सुटल्यावर आम्ही दोघे बाहेर जाणार आहोत. सीमा म्हणाली, का? तिचे लग्न झाले आहे ना, नवरा आहे ना तिला, मग तुम्ही का जाताय तिच्यासोबत? अविनाश म्हणाला, तिचा नवरा परदेशात असतो. हे ऐकून सीमाचा चेहरा रागाने लाल झाला. आता हे रोजचेच झाले होते. अविनाश ह्या ना त्या कारणाने रोजच उशिरा घरी यायचा. सुट्टीच्या दिवशीसुद्धा तो कुठेतरी बाहेर जात होता. कधी कधी रात्री जेवण करून यायचा. सीमाने फोन करून विचारल्यावर सरळ सांगायचा, मीनाक्षीसोबत आहे. सीमा काहीही बोलू शकत नव्हती, पण ती स्वतःची तुलना मीनाक्षीसोबत करू लागली. ते दोघे सतत एकत्र असतात ह्या कारणामुळे ती सतत रडायची. तिच्यासोबत असे कधीच घडले नव्हते. तिने ह्या दृष्टिकोनातून कधी विचारच केला नव्हता. अविनाशला गमावण्याची भीती कधीच उद्भवली नव्हती. मुले, सासूसासऱ्यांची सेवा आणि घरातील काम तसेच नवऱ्याची काळजी हाच तिचा रोजचा दिनक्रम होता. नवऱ्याला याशिवाय आणखी काही हवे असते हे तिने कधीच लक्षात घेतले नाही. सीमा चिडली. ती मनात म्हणाली, आता येऊ देत अविनाशला. त्याला विचारते की तू असा का वागतोय? मीनाक्षी नक्की तुझी कोण लागते?
पण एके दिवशी रागाच्या भरात अविनाश घरात नसताना ती मीनाक्षीच्या घरी गेली. तिथे गेल्यावर सीमाने मीनाक्षीच्या दारावरची बेल वाजवली असता तिने दरवाजा उघडला. सीमाला समोर पाहून मीनाक्षीला क्षणभर धक्का बसला. मग मीनाक्षीने सीमाला विचारले, तू एकटी आलीस? अविनाश कुठे आहे? मग सीमा रागाने म्हणाली, त्याचे इथे काय काम आहे? मी तुला भेटायला आले आहे. मीनाक्षी म्हणाली, अगं मग आत तर ये. सीमा काही वेळ गप्प होती. कधी ती मीनाक्षीच्या चेहऱ्याकडे बघायची तर कधी खाली बघायची. तेव्हा मीनाक्षी म्हणाली, सीमा घाबरू नकोस, मला सांग काय प्रकरण आहे? आजकाल अविनाश जरा बदलला आहे. बोलता बोलता सीमा थांबली आणि मग म्हणाली, तू आल्यापासून. हे ऐकून मीनाक्षी मोठ्याने हसली. हेच वाक्य त्यांना बोलल्यावर ते बऱ्याचदा घरातून गायब होतात. तुझ्याकडे येतात असे म्हणत तिच्या डोळ्यातून अश्रू आले. मीनाक्षी, तू विवाहित आहेस. माझा नवरा माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. त्यांचे ना मुलांकडे लक्ष आहे ना घराकडे. मीनाक्षी आश्चर्यचकित झाली. थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली, मी तुझा नवरा तुझ्यापासून हिरावून घेतलेला नाही. त्याला तू स्वतः दूर केले आहेस. तू जसा विचार करत आहेस तसे आमच्यात काहीच नाही. जर आमच्यात काही असते तर अविनाशच्या आयुष्यात तू नसतीस. आमच्यात मैत्रीशिवाय काहीही नाही. तो कधी कधी मला मदत करायला येतो पण नेहमी माझ्यासोबत नसतो. सीमा म्हणाली, मग अविनाश कुठे जातो? मीनाक्षी म्हणाली, आता फक्त ते अविनाशलाच ठाऊक आहे की तो कुठे जातो. पण का जातो हे मला समजले आहे. तो का जातो? मीनाक्षीने सीमाकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाली, सीमा, शिक्षणाचा अर्थ म्हणजे फक्त पदवी मिळवणे किंवा नोकरी मिळवणे असा नाही. तू शिक्षित आहेस पण काळाबरोबर बदलायला पाहिजे हे तुला ठाऊक नाही. जर माझ्या बोलण्याने तू दुखावली गेली असशील तर मला माफ कर. आता ते युग राहिलेले नाही सीमा. नवऱ्याच्या मनावर राज्य करायचे असेल तर फक्त स्वयंपाक चांगला करणे, मुलांची काळजी घेणे असे नाही तर नवऱ्याचे हृदय कसे समजून घ्यावे हेही तुला माहिती असले पाहिजे. त्यानुसार स्वतःत बदल घडवले पाहिजेत. कधी पाहिलेस का अविनाश शेजारी उभे राहून? अगं, अविनाश एक देखणा, उच्च शिक्षित आणि यशस्वी माणूस आहे. आणि तू कुठे आहेस? ना तू तुझे शिक्षण पूर्ण केलेस ना स्वतःच्या राहणीमानात बदल केला. बदलत्या काळानुसार तू तुझ्यात बदल करायला हवा होता. जिम जॉईन करून तू तुझे वजन कमी करू शकतेस. तसेच न्यूज चॅनल पाहत जा, त्यामुळे तुझे जनरल नॉलेज चांगले होईल. वीकेंडला सिनेमा पाहायला बाहेर जात जा, त्यामुळे तुझा बाहेरच्या लोकांशी संवाद होईल. तसेच त्यांच्या राहणीमान, खाणपान या गोष्टींची माहिती होऊन जाईल. राहिला जीन्स टॉपचा प्रश्न, मग कमीत कमी पंजाबी ड्रेस तरी घालत जा. बाहेरच्या प्रत्येक कामासाठी तुझ्या मुलांवर किंवा अविनाशवर अवलंबून राहू नकोस. तू स्वतः करत जा. या सर्व गोष्टींमुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे आपले व्यक्तिमत्व सुधारते. आणि व्यक्तिमत्व सुधारले तर नवऱ्यावर अधिकाराची भावना आपोआप येईल. तू कधी किचनमधून बाहेर पडून विचार केला आहेस का? अविनाशला त्याची बायको आपल्या मित्रांच्या बायकांसारखी हुशार आणि शिकलेली वाटत नाही. तू एवढे वजन वाढवले आहेस की तुला हे निराकार शरीर व्हावेसे का वाटते? तू एक चांगली पत्नी बनलीस पण तुझ्या नवऱ्याची चांगली सोबतीण होऊ शकली नाहीस. सीमा, जरा विचार कर. अविनाशने अनेक मुलींना नाकारल्यानंतर तुला पसंत केले आहे. ती सीमा कुठे आहे? तिच्यावर तो वेड्यासारखा प्रेम करत होता. मीनाक्षीचे बोलणे ऐकून सीमा स्वतःमध्ये हरवून गेली. मग स्वतःला वचन दिले आणि म्हणाली, मला माफ कर मीनाक्षी. मी तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला होता. मी आजपासून तुझ्या शब्दांचे पालन करेन. मी फक्त एकच अपेक्षा करते की अविनाशला आपल्या भेटीची माहिती नसावी. यावर मीनाक्षी म्हणाली, त्याला कधीच कळणार नाही की तू इथे आली होतीस. माझ्यावर विश्वास ठेव. आता कोणत्याही कारणाने तुम्हा दोघांमध्ये अंतर पडावे असे मला कधीच वाटणार नाही. आपली ही भेट आयुष्यात कोणालाच कळणार नाही. मी तुला वचन देते. निश्चिंत होऊन घरी जा. सीमा घरी परतताना घराजवळच असलेल्या एका जिममध्ये ॲडमिशनसाठी गेली. 3 महिन्यांचे पॅकेज होते. जिम ट्रेनरने बिनशर्त 20 किलो वजन कमी करण्याचे आश्वासन दिले. तिला एक डाएट चार्टही दिला, ज्याचे तिने काटेकोरपणे पालन केले. अविनाशला काहीही न बोलता मीनाक्षीने सांगितल्याप्रमाणे रुटीन चालू केले. आता सीमाचे रोजचे रुटीन ठरले होते. वर्तमानपत्र वाचणे, टीव्हीवर बातम्या ऐकणे, बाहेरची कामे स्वतः करणे, सकाळी जिमला जाणे, ट्रेनरने सांगितल्याप्रमाणे डाएट फॉलो करणे, हे असेच न चुकता न थांबता 3 महिने चालू ठेवले. एके दिवशी अविनाश तिच्याजवळ आला. तिला पाहून त्याला विश्वासच बसत नव्हता की ती सीमा आहे. तिला पाहून तो आज 10-12 वर्षापूर्वीच्या युगात पोहोचला. आज ती खरंच खूप सुंदर दिसत होती. तो तिला म्हणाला, सीमा, मला विश्वास बसत नाही की तू स्वतःला इतके चेंज केले आहेस. सीमा, मी नेहमीच तुझ्यावर प्रेम केले. मला माफ कर, ती म्हणाली.
अविनाश, तुझे शब्द समजायला मला खूप वेळ लागला. हरकत नाही, शेवटी समजले. अविनाश, आज मला तुझ्यासोबत सिनेमा पाहायचा आहे. मुलांना मामाच्या घरी पाठवून देऊ. अविनाशने खोडकरपणे तिच्या कानाजवळ चेहरा आणला आणि म्हणाला, ठीक आहे. आणि मुलांना मामाच्या घरी पाठवल्यानंतर ते दोघे सिनेमा पाहायला गेले. सिनेमाला जाताना सीमाने सुंदर असा सलवार सूट घातला होता. त्या सलवार सूटमध्ये आपल्या बायकोला पाहून अविनाशला खूप आनंद झाला. आता तो रोजच नव्याने आपल्या बायकोच्या प्रेमात पडत होता. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.